नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक पाहणार आहोत RBI असिस्टंटची वॅकन्सी निघालेली आहेत बघा. 650 जागांसाठी वॅकन्सी आहे आणि 2023 नंतर 3 वर्षानंतर वॅकन्सी निघालेली आहे आणि चांगली पोस्ट आहे, चांगला पगार असतो, चांगल्या सोयी सुविधा असतात. ओके. सो आणि महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे काय तर मुंबईसाठी जागा काय झालेल्या आहेत, चांगल्या निघालेल्या आहेत. मुंबई आपल्या ज्या रिजनमध्ये राहणाऱ्या. सो काय आहे ॲडव्हर्टाइज, किती जागा आहेत, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कुठल्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके. या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ओके. नक्कीच तुम्हाला काय भेटेल, आयडिया येईल. ओके. RBI असिस्टंट रिक्रुटमेंट आपल्याला 2026ची 650 वॅकन्सी आहेत. डिग्री लागणार आहे आपल्यासाठी आणि मिनिमम किती 50 मार्क्स असले पाहिजेत. एज 28 इयर्स काय असणार आहे तुमचं मिनिमम एज 20, मॅक्झिमम 28 आणि रिलॅक्सेशन पण भेटणार आहे याच्यामध्ये. आणि एक्झाम डेट काय असेल 11 एप्रिलला तुमची प्रिलिम असेल आणि 7 जूनला काय असेल तर मेन्स असेल. त्या सर्वांचा आपण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करूया. हे ऑफिशियल काय आहे तर रिझर्व्ह बँकेची काय आहे तर नोटिफिकेशन आहे. तर काय सांगते त्याच्यामध्ये किती जागांसाठी 650 जागांसाठी असिस्टंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशी वॅकन्सी आहे. तर वेबसाईट काय आहे तर RBI ऑर्ग इन आणि ऑनलाईन फॉर्म सुद्धा तुम्हाला याच्यावरच भरायचा आहे. ऑनलाईन त्याच्यात तुम्ही जाऊन क्लिक करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मवर जाऊन. ओके. इन पॅरा नंबर 9 डिटेल सर्व त्याच्यामध्ये दिलेली आहे. सो महत्त्वाचे डेट्स काय त्याच्यामध्ये, महत्त्वाचे डेट्स तुम्ही लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन सबमिशन विंडो कधीपासून चालू होणार आहे तर 16 फेब्रुवारी ते 8 मार्च. पेमेंट 16 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत असणार आहे. एडिट विंडो मॉडिफाय करायचं असेल काही तर ते नोटिफाय करणार आहेत तुम्हाला. आणि शेड्यूल प्रिलिम्सनरी एक्झाम कधी होणार तुमच्या 11 एप्रिलला होणार आहे आणि मेन एक्झाम कधी होणार आहे तर 7 जूनला. सो तुमच्याकडे स्पेसिफिक आता बरोबर नाही म्हटलं तर 1-2 महिने आहेत अभ्यासासाठी आणि ते इनफ आहेत. लक्षात ठेवा. अभ्यास होऊ शकतो. सिलेबस काय असेल आपण पुढे लेक्चरमध्ये काय करूया, चर्चा करूया. ओके. सो काय आहे भारतीय भरती संस्था कोण आहे तर आपली RBI घेणार आहे. ओके. आणि एकूण जागा किती आहे 650 आहेत. असिस्टंट पदाची काय आहे ही वॅकन्सी आहे. संपूर्ण भारतात नोकरीचं ठिकाण असणार आहे. काय पात्रता असणार अतिशय महत्त्वाचं आहे. तर कोणत्याही शाखेतील पदवी काय आहे आवश्यक आहे आणि किती टक्के गुण पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला 50%. SC ST PW उमेदवारासाठी फक्त काय असणार आहे उत्तीर्ण श्रेणी. ते काय पर्सेंटेजचं काय असणार नाहीये, मॅन्डेटरी असणार नाही की 50% असले पाहिजे. संगणका वर्ड प्रोसेसिंगचे काय असणार ज्ञान आवश्यक आहे. पुढे महत्वाचं अर्ध शुल्क किती असणार आहे तर जनरल OBC साठी 450 रुपये आणि ST SC आणि PW ओके 50 रुपये असणार आहे. सो महत्वाची तारखा आपण आता पहिल्या 8 मार्च पर्यंत शेवटची तारीख आहे. पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होईल. मुख्य परीक्षा 7 जूनला होणार आहे. ओके. वयोमर्यादा बघा इथे रिलॅक्सेशन देणार आहे. रिलॅक्सेशन सुद्धा याच्यामध्ये आहे थोडंसं. 1 फेब्रुवारी 2026 रोजी म्हटलेलं आहे. किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष असलं पाहिजे. सूट SC ST साठी किती 5 वर्ष आहे आणि OBC साठी किती वर्ष आहे तर 3 वर्ष सूट आहे. हे पण लक्षात घ्या तुम्ही. ओके. सो पुढे काय आहे इथे यूज ऑफ फोन्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय आहे बॅन. सर्वांना माहिती तुम्ही आपण काय करत नाही यूज करत नाही. बघा आपण तो डिटेल वॅकन्सी काय आहे त्याच्यामध्ये. तो डिटेल वॅकन्सी बघितलं तर तुम्हाला समजून टोटल 650 आहेत. 700 किती आहेत तर 50. सर्वाधिक अहमदाबादला किती आहेत तर 20 जागा आहेत. बेंगळुरूसाठी 24 जागा आहेत. भोपाळसाठी 30 जागा आहेत. भुवनेश्वरसाठी 18 आहे. चंदीगड चेन्नई तसंच आपल्या सर्वाधिक बघायचं मुंबई रिजन. आपण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महत्वाचं आहे. 249 सर्वाधिक जागा आहेत इथे लक्षात घ्या. SC साठी 54 आहेत. SC साठी तर खूप आहेत. सर्वाधिक SC साठी आहेत इथे बघा जनरल सोडल्यात तर 2 जागा ST साठी आहेत 25, OBC साठी आहेत आणि EW साठी किती आहेत 24 आहेत आणि जनरल साठी 144 जागा आहेत. सो जनरल मी म्हणेन एकतर SC असेल तर SC तुम्हाला बेनिफिट आहे. जर तुम्हाला जनरल मधून फॉर्म भरायचं तुम्ही जनरल मधून फॉर्म भरा मी म्हणेन. कारण इकडे OBC साठी फक्त किती जागा आहेत तर 25 जागा आहेत. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे यात 249 जागा आहेत. त्याच्या खालोखाल न्यू दिल्लीला आहे 49 जागा आहेत. पटनाला 17 आहेत आणि तिरुवनंतपुरमला किती आहे 607. टोटल 650 साठी काय असणार आहेत जागा आहेत. लक्षात ठेवा. ह्या जागा काय होऊ शकतात इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतात ॲज पर वॅकन्सी ॲज पर द रिक्वायरमेंट नॉट फिल अप इन द वॅकन्सी. लक्षात ठेवा. वॅकन्सी याच्यामध्ये ऍड होऊ शकतात आणि काय होऊ शकतात तर कमी सुद्धा होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. नॅशनॅलिटी त्यामध्ये सिटीजन ऑफ इंडिया असला पाहिजे. सब्जेक्ट टू नेपाळ सब्जेक्ट टू ऑफ भूतान. लक्षात ठेवा. आता एज रिलॅक्सेशन मागाशी म्हटल्याप्रमाणे 5 वर्ष असेल SC ST साठी
ओबीसी साठी किती वर्ष असेल, 3 वर्ष असेल, म्हणजे 31 वर्षापर्यंत. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी 10 वर्षाचे काय असेल एज रिलॅक्सेशन असणार आहे. एक सर्व्हिसमॅन कधीपर्यंत देऊ शकतो, मॅक्झिमम 50 इयर पर्यंत काय करू शकतो, तो एक्झाम देऊ शकतो. ओके, विडो असेल, डायव्होर्स असेल, त्यांनी 35 इयर पर्यंत काय देऊ शकते, एज रिलॅक्सेशन आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तो एक्सटेंड नंबर ऑफ इयर्स सच एक्सपिरियन्स ऑब्जेक्ट टू 3 इयर्स. तर तो ऑलरेडी तिथे वर्क करत असेल, ते लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाची होती ही नोटिफिकेशन. अशा पद्धतीने 650 काय आहेत. हां, तर इथे महत्त्वाचं काय आहे, तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असणार, प्रिलिम एक्झामिनेशनला कोणकोणते सब्जेक्ट आहेत. तर प्रिलिमसाठी काय आहे, तर इंग्लिश लँग्वेज आपलं ग्रामर म्हणतो, त्यासाठी नंबर ऑफ 30 क्वेश्चन्स असणार आहेत आणि मार्क्स सुद्धा किती असणार, 30. टाईम असणार आहे 20 मिनिटं. तो सेक्शन संपल्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणतो, त्याला आपण अंकगणित म्हणतो. तर त्यासाठी 35 क्वेश्चन असतील. 35 मॅक्झिमम मार्क 35 असतील. 20 मार्क 20 मिनिटं असणार, फक्त 20 मिनिट लक्षात ठेवा मित्र. इथे चॅलेंज आहे. रिझनिंगचे पण 35 क्वेश्चन असतील, 35 मार्क्स असतील आणि 20 मिनिट. चॅलेंज तुम्हाला इथे आहे. हे जसं स्ट्रॉंग असेल, 20 मिनिटामध्ये जो हिंमत करतोय की 35 क्वेश्चन सॉल्व्ह करेल, त्याचीच काय होणार आहे, RBI मध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. सो महत्त्वाचं काय आहे तुमचं, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग तुमची चांगली असली पाहिजे. मेन्स ते झाल्यानंतर मेन्स तुम्हाला द्यायचे आहे. मेन्ससाठी काय आहे, तर टेस्ट ऑफ रिझनिंग तुमचे परत 40 क्वेश्चन आहेत, 30 मिनिट्स. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन आहेत, परत 40 मार्क्स आहेत, 30 मिनिटं आहेत. टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी इथे बघा थोडेसे 40 क्वेश्चन आहेत, 30 मार्क्स आहेत. जनरल अवेअरनेससाठी 40 क्वेश्चन, 25 जनरल अवेअरनेस इथे ॲड झालेला आहे आणि कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे. 40 क्वेश्चन्स, 40 मार्क्स असे किती क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला, 200 क्वेश्चन्स असतील, 200 मार्क्स असतील आणि 135 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचे, 200 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. इथे सुद्धा काय आहे, चॅलेंज आहे. चॅलेंज कुठे आहे तुमचं, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग, इथे हे मॅटर करणार. परत सांगतो, न्यूमरिकल तुम्ही अंकगणित आणि आतापासून काय करा, सुरुवात करा, जर तुम्ही सिरियसली तयारी करणार असाल RBI साठी. ओके मित्रांनो, सो अशा पद्धतीने ही काय होती, ॲडव्हर्टाईज आहे. पुढे काही महत्त्वाचं आहे का बघूया आपण. सेंटर्स महत्त्वाचे काय काय आहेत बघा. ऑफिस आवर सेंटर्स, ओके, ईस्ट झोन, वेस्ट झोन आणि नॉर्थ झोन. आता इथे म्हटले बघा काही चार्ज किती आहे, तर SC ST साठी 50 रुपये आणि NWB साठी 450 रुपये. स्टाफ असेल तर त्याला कोणताही चार्ज लागणार नाही. ओके, कोणकोणत्या याच्यामध्ये लोकल लँग्वेज म्हटलेलं आहे बघा, काही गरज नाही याची. फक्त सेंटर्स, मुंबईमधली सेंटर्स कुठे आहेत ते बघून घेऊया आपण. मुंबईमध्ये सेंटर्स तुम्हाला छत्रपती संभाजीनगर टाकता येईल, धुळे, जळगाव हे मेन्सला सुद्धा आहे, धुळे मेन्सला पण आहे, कोल्हापूर आहे, लातूर. सो फक्त मेन्सवाली इथली पूर्ण बघा, सातारा, सोलापूर, सुरत, बारडोली, मापुसा. ह्या मुलांना फक्त मेन्सला तिथे आपल्याला जाता येणार नाही, त्याच सेंटरला भेटणार नाही, तर तुम्हाला इकडेच यावं लागेल मेन्ससाठी. ओके, ज्या ह्या भागात राहत आहेत. सो मुंबईमध्ये असणारे, मुंबई रिजनमध्ये असणारे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR रिजनमध्ये त्यांना काय भेटू शकतं, हे भेटू शकतं, सेंटर भेटू शकतं, प्रिलिम्सला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. सो थोडंसं काय करा, या याच्यावर लक्षात ठेवा, जे लोक मुंबईहून काय करणार आहेत, फॉर्म भरणार. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक कास्टमध्ये आहेत, OBC मध्ये आहेत, अशासाठी तुमचं कास्ट सर्टिफिकेट कसं असलं तर ह्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे सेंटरचं, लक्षात ठेवा, तर ते ॲक्सेप्ट केलं जाईल. अशा पद्धतीनेच काय असलं पाहिजे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे सेंटरचं. इन्कम सर्टिफिकेट ह्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, EWS वगैरे असाल तर. नंतर सर्टिफिकेट ऑफ फिजिकल हँडिकॅप असेल तर अशा पद्धतीने असलं पाहिजे. फिजिकल लिमिटेशन्स इन एक्झाम टू राईट असेल तर अशा पद्धतीने मला तो फॉर्म भरावून द्यावा लागेल, लक्षात ठेवा. आणि लेटर ऑफ अंडरटेकिंग ऑफ ओन स्क्राईब अशा पद्धतीने तुम्हाला हे काय करावं लागेल, भरून द्यावं लागणार आहे. ओके मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट. आपण इथे थांबूया. जय हिंद. व्यवस्थित तयारी करा.